Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 7 maths chapter number 6 indices. आज आपण प्रॅक्टिस सेट 29 कंप्लीट करून घेऊया. इथे आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे सिम्प्लिफाय. हे जे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे यांना आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे 15/12 टू द पॉवर 3 टू द पॉवर 4. इथे आपल्याला 2 पॉवर दिलेले आहेत. मग असे प्रकारचे जे एक्झाम्पल्स असतात ते आपण हा रूल यूज करून इथे सॉल्व करणार आहे. आता हा रूल काय म्हणतो तर इथे जर बेसला 2 पॉवर दिलेले असतात तर त्या पॉवरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची असते. म्हणजे इथे बेसला 2 पॉवर दिलेली आहे तर यांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे पॉवरची आणि बेस आपण ॲज इट इज राईट करायचा आहे. म्हणून आपण काय करणार 15/12 हा ॲज इट इज राईट करणार आणि ह्याला 2 पॉवर आहेत तर दोन्ही पॉवरची मल्टिप्लिकेशन करणार. तर काय होणार 3 4 जा 12 15/12 टू द पॉवर 12. देअरफॉर आपण आपला फायनल आन्सर राईट करून घेणार. बघा इथे क्वेश्चन होता 15/12 टू द पॉवर 3 टू द पॉवर 4 इज इक्वल टू 15/12 टू द पॉवर 12. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इथे आपल्याला 3 टू द पॉवर 4 टू द पॉवर -2 दिलेला आहे. म्हणून आपण काय करायचं इथे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे दिलेले इंडेक्सची. म्हणून इथे लिहायचं 3 इथे 4 आहे -2 आहे म्हणजे मल्टिप्लाय -2. नंतर इथे लिहिणार 3 4 2 जा 8 4 2 जा 8 आणि इथे मायनस साईन आहे 4ला प्लस आहे. प्लस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस साईन येतं म्हणून -8 आन्सर येणार. देअरफॉर फायनल आन्सर लिहिणार 3 टू द पॉवर 4 टू द पॉवर -2 इज इक्वल टू 3 टू द पॉवर -8 हे फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आता थर्ड नंबर एक्झाम्पल 1/7 टू द पॉवर -3 टू द पॉवर 4. जसं की आपण ॲज इट इज आता हे जे इंडेक्स दिलेले त्यांची मल्टिप्लाय करणार. 1/7 टू द पॉवर -3 मल्टिप्लाय 4 1/7 किती होणार 3 4 जा 12 आणि इथे मायनस आहे इथे प्लस आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल साईन मायनस घ्यावं लागेल. देअरफॉर काय आन्सर येणार आहे 1/7 टू द पॉवर -3 टू द पॉवर 4 इज इक्वल टू 1/7 टू द पॉवर -12. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/5 रेज टू द पॉवर -2 टू द पॉवर -3. आता इथे पण आपण ॲज इट इज सॉल्व करणार आहे 2/5. आता हा -2 एक इंडेक्स आहे -3 सेकंड इंडेक्स आहे. -2 मल्टिप्लाय -3 करायचं आहे. ओके, नेक्स्ट आता 2/5 ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन किती होणार 2 3 जा 6 आणि इथे मायनस आहे इथे पण मायनस आहे. मायनस मायनस साईन हे प्लसमध्ये येणार आहे तर आपण ॲज इट इज साईन प्लसच राहू देणार आहे. मग देअरफॉर फायनल आन्सर काय आहे इथे लिहायचं आहे 2/5 रेज टू द पॉवर -2 -3 इज इक्वल टू 2/5 रेज टू द पॉवर 6 हे फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आहे 6 टू द पॉवर 5 टू द पॉवर 4. आता इथे घ्यायचं आहे 6 आणि 5 × 4 आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे इथे आपण घेणार 5 मल्टिप्लाय 4 किती आन्सर येणार आहे 6 इक्वल टू 5 × 4 5 4 जा 20. देअरफॉर 6 टू द पॉवर 5 टू द पॉवर 4 इज इक्वल टू 6 टू द पॉवर 20 हे फायनल आन्सर. नेक्स्ट आता 6/7 टू द पॉवर 5 टू द पॉवर 2. मग इथे आपण 6/7 ॲज इट इज घ्यायचं आहे आणि त्यांचे जे इंडेक्स दिलेले आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करायची आहे 5 × 2. नेक्स्ट आता इथे 6/7 5 2 जार 10 मग इथे काय येणार आहे 10 येणार आहे. मग फायनल आन्सर लिहायचं आहे 6/7 टू द पॉवर 5 टू द पॉवर 2 इज इक्वल टू 6/7 टू द पॉवर 10 हे फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/3 टू द पॉवर -4 टू द पॉवर 5. म्हणजे इथे पण आपण काय करणार 2/3 आणि जे पण इंडेक्स दिलेले आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करायची. -4 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे आणि × 5 इथे 2/3 टू द पॉवर इथे किती येणार मग 4 5 जार 20 आणि इथे मायनस साईन आहे आणि 5ला प्लस साईन आहे म्हणून मायनस प्लस मायनस साईन येणार आहे 20ला. देअरफॉर फायनल आन्सर लिहायचा आहे
2/3 to the power -4 to the power 5 is equal to 2/3 to the power -20. नेक्स्ट आहे 5/8 to the power 3 to the power -2. आता इथे आपल्याला 5/8 घ्यायचं आहे ॲज इट इज. नंतर जे काही इंडेक्स आहे त्यांची मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय -2. मग 5/8 3 2 जार 6 आणि इथे प्लस साईन आहे आणि इथे मायनस साईन आहे. प्लस मायनस साईन येणार, म्हणून इथे आन्सर -6 येणार. देअरफॉर फायनल आन्सर राईट करूया. 5/8 टू द पॉवर 3 टू द पॉवर -2 इज इक्वल टू 5/8 टू द पॉवर -6. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3/4 टू द पॉवर 6 टू द पॉवर 1. आता इथे आपण 3/4 ॲज इट इज घ्यायचा. 6 आणि 1 ह्या इंडेक्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे, म्हणून 3/4 टू द पॉवर 6 1 जार 6. मग काय येणार आहे फायनल आन्सर? 3/4 टू द पॉवर 6 टू द पॉवर 1 is equal to 3/4 to the power 6. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2/5 to the power -3 to the power 2. मग इथे आपल्याला 2/5 ॲज इट इज घ्यायचा आणि जे इंडेक्स दिलेले आहे त्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. जे पण आपल्याला मायनसमध्ये इंडेक्स दिलेला आहे त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये राईट करायचं आहे आणि इथे मल्टिप्लाय 2 घ्यायचं. नंतर इथे 2/5 टू द पॉवर किती येणार आहे आता? 3 2 जार 6 आणि मायनस प्लस मायनस साईन इथे येणार आहे. देअरफॉर फायनल आन्सर लिहायचा आहे 2/5 -3 आणि इथे टू द पॉवर 2 आहे इज इक्वल टू 2/5 टू द पॉवर 6. ओके, हे फायनल आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. आता जे पण काही इथे नंबर्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला इंडायसेस हे पॉझिटिव्हमध्ये करायचे आहे. म्हणजे इथे इंडायसेस -2 निगेटिव्ह आहे, इथे -5, इथे -3, इथे -4. मग जे पण काही इंडायसेस आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह करायचे असतात. मग इंडायसेस पॉझिटिव्ह करायचे असतात तर तेव्हा आपल्याला एक नियम लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा हे इंडायसेस आपल्याला पॉझिटिव्ह करायचे आहे तेव्हा दिलेल्या नंबरचा आपल्याला रेसिप्रोकल करायचा असतो आणि नंतरच इंडायसेस हे पॉझिटिव्ह होतात. बघा आता इथे 2/7 दिलेला आहे तर आपल्याला रेसिप्रोकल करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंडायसेस हे पॉझिटिव्ह पाहिजे आहे. आपल्याला काय म्हटलं आहे की पॉझिटिव्ह इंडायसेसमध्ये नंबरला राईट करायचं आहे. मग हा आपण पॉझिटिव्ह म्हणजे प्लस इंडायसेस लिहून घेणार आहे 2. इथे मायनस आहे तर इथं आपण प्लस लिहून घेणार आहे. मग जेव्हा आपण इथे पॉझिटिव्ह इंडायसेस लिहितो नेगेटिव्हमधील तेव्हा हा नंबर रेसिप्रोकलला जातो, म्हणजे 7/2 येणार आहे. डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला जाणार आणि न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरला येणार आहे. म्हणून फायनल आन्सर काय आहे? हे 2/7 टू द पॉवर -2 इज इक्वल टू 7/2 टू द पॉवर प्लसमध्ये येणार, कारण पॉझिटिव्ह इंडायसेस आपण केलेला आहे. नेक्स्ट आता इथे 11/5 -5 दिलेला आहे, म्हणून आपण इथे आधी पॉझिटिव्ह इंडायसेस करायचा आहे. -5चा आपण +5 मध्ये राईट करून घ्यायचा आहे आणि दिलेला नंबर हा आपल्याला रेसिप्रोकल करायचा, म्हणजे 5 हा वरती लिहायचा आहे आणि 11 खाली आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये लिहायचा. देअरफॉर फायनल आन्सर येणार 1/5 टू द पॉवर -5 इज इक्वल टू 5/11 प्लसमध्ये इंडायसेस येणार. ओके. नेक्स्ट आता 1/6 दिलेला आहे इथे आणि इथे -3 दिलेला आहे इंडेक्स, म्हणून -3 आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पॉझिटिव्हमध्ये इथे राईट करून घेणार आहे आणि इथे आपल्याला रेसिप्रोकल करायचा आहे दिलेल्या नंबरचा, म्हणजे इथे 6 हा न्यूमरेटरला आणि 1 हा डिनॉमिनेटरला येणार आहे. ओके. ऑरमध्ये आपण असं लिहिलं तरी चालेल की 6 टू द पॉवर 3 किंवा 1 टू द पॉवर 3 असं पण आपण लिहिलं तरी चालेल, कारण 1 6 6 होणार आहे. देअरफॉर 1/6 टू द पॉवर -3 इज इक्वल टू 6/1 टू द पॉवर 3 और इथे 6 टू द पॉवर 3 पण आपण राईट केलं तरीही चालेल. नेक्स्ट आता इथे
y टू द पॉवर 4 आहे. मग आपण इथे y आहे. आता yला डिनॉमिनेटर काहीही नसतो. ज्या संख्येला डिनॉमिनेटर काही नसते किंवा ज्या व्हेरिएबलला डिनॉमिनेटर काहीही नसतो त्याला डिनॉमिनेटर 1 घ्यायचा असतो. म्हणून आपण फर्स्ट ऑफ ऑल हे एक्झाम्पल असं राईट करून घेणार आहे आणि नंतर आपण यांना सॉल्व्ह करणार आहे. आता इंडेक्स आपल्याला पॉझिटिव्हमध्ये पाहिजे आहे, तर 4 आपण इथे पॉझिटिव्हमध्ये राईट करून घ्यायचा आणि इथे y/1 आहे म्हणून हा 1 आपण न्यूमरेटरला द्यायचा आणि y हा डिनॉमिनेटरला लिहायचा आहे. ओके, देअरफॉर आन्सर काय येणार आहे, y टू द पॉवर 4 इज इक्वल टू 1/y टू द पॉवर 4. इथे -4 आहे तर इथे आपण पॉझिटिव्ह इंडायसेस काढलेले आहे सर्व एक्झाम्पलचे. ओके, आता या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला इथे कंप्लीट होतो. तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट समजला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.